मित्रांनो, पत्रकारिता म्हणजे निव्वळ बातम्या देणे नाही, तर तो एक समाजाचा आरसा असतो. नमस्कार, मी रमेशचंद्र बागुल उर्फ बाळासाहेब बागुल. आपले सार्वजनिक वार्तामध्ये मनपूर्वक स्वागत. तर मी ह्या क्षेत्राकडे कसा वळालो, तर त्याचे श्रेय जाते ते आमचे वडील बागुल गुरुजी यांना. त्यांनी 1980 ते 1988 पर्यंत गावकरी व लोकयुग दैनिकाचे साकूर प्रतिनिधी म्हणून काम पाहिले होते. या दैनिकाच्या एजन्सी ही माझ्या नावाने होती. त्यावेळेस मी साधारण 4थी ते 5वीत शाळा शिकत होतो. त्यावेळेमध्ये लहान असताना वडिलांनी न्यूजपेपर वाटण्याची जबाबदारी माझ्याकडे सोपवली होती आणि मग पेपर वाटता वाटता त्यातल्या बातम्या वाचून बघणं, त्यातून मला बाळकडू मिळालं होतं. आता पुढं 1990 ते 95 या दरम्यान वडिलांनी साप्ताहिक प्रबलायुग नावाने एक पत्रक काढले होते. त्या साप्ताहिकाचे कार्यकारी संपादक म्हणून माझी निवड करण्यात आली होती. साधारण त्यावेळेस माझे वय 20 ते 22 होते. पेपर चालवण्याचा खर्च चालवण्यासाठी जाहिरात गोळा करण्याची जबाबदारी माझ्यावर पडली. त्यामुळे गावोगावी भटकंती करावी लागली आणि मग त्या जाहिरात गोळा करता करता त्या गावातील समस्याचा अभ्यास करून मी छोट्या छोट्या बातम्या करू लागलो होतो. मग त्यामध्ये विशेष बातम्या, रस्त्याची दुरुस्ती करण्याबाबत, पाण्याचा प्रश्न, विजेचा प्रश्न, ST बस सुविधा मिळण्याबाबत, शाळेची मागणी, आदिवासी लोकांचे प्रश्न, मागासवर्गीय लोकांचे प्रश्न, असे अनेक जनतेचे प्रश्न घेऊन साप्ताहिक प्रबलायुग यांच्या माध्यमातून आम्ही प्रश्न सोडवले होते. पुढे जनतेचा विश्वास माझ्यावर खूप खूप वाढत गेला. त्यामुळे दररोज माझ्याकडे नवीन नवीन बातम्या येऊ लागल्या आणि मग मी 1997 ते 2010 पर्यंत दैनिक आनंद व पुण्यनगरी यांचे साकूर प्रतिनिधी म्हणून काम पाहिले. त्यावेळचे काही प्रसंग भयानक पण होते. त्या काळामध्ये मुळा नदीच्या वाळूचा अवैध उपसा वाढत चाललेला होता. त्यामुळे मला मुळा नदीवर अवैध वाळूचा उपसा सुरू अशा बातम्या टाकाव्या लागल्या होत्या आणि या बातम्या टाकू नाही म्हणून प्रतिष्ठित व्यक्तींनी माझ्यावर दबाव व धमक्या सुद्धा दिल्या होत्या. तरी पण मी न डगमगता माझे काम निर्भीडपणे मी चालू ठेवले. त्यावर नियंत्रण मिळवले होते. तर मी साप्ताहिक प्रबलायुग याच्या माध्यमातून तर काय कामे केलेत मी थोडक्यात सांगतो. मित्रांनो, मांडवे बुद्रुक गावातील आदिवासी भागात विजेचा प्रश्न बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होता आणि मग मी तेथील बर्डे कंपनीला भेटून त्यांची मागणी मांडली आणि साप्ताहिक प्रबलायुगाच्या माध्यमातून बातमी लावली आणि आम्ही तो प्रश्न सोडवला. त्याच्यानंतर लिंबाच्या फाट्यावर मागासवर्गीय भागामध्ये नळ योजनेचा प्रश्न सोडवला आणि विशेष म्हणजे अजून एक मोठा प्रश्न होता. तर जे तलाठी ऑफिस होते मांडवे गावचे, तर ते साकूरमध्ये होते आणि त्यावेळेस जे मोलमजुरी करतात त्या लोकांसाठी साकूरमध्ये तलाठी ऑफिस असणे फार गैरसोयीचे होते. त्यावेळेस मी तेथील बऱ्याच व्यक्तींना भेटलो आणि त्यांचे प्रश्न विचारले का बाबा तुम्हाला यापासून काही अडचण होते का. तर त्यावेळेस त्यांनी मला त्यावेळेस सांगितलं का आम्हाला कामाला जावं लागतं, साकूरला गेल्यानंतर आमचा सगळा वेळ वाया जातो, साहेब काहीतरी करून ते तुम्ही करा. आणि मग मी साकूरमध्ये येऊन
त्या तलाठी तेथील जो होता त्याच्याशी भेट घेतली आणि त्यांना ही माहिती दिली का आपलं मांडवे तलाठी कार्यालयाचं ऑफिस हे सरकारने तिथे बांधलेलं आहे, तुम्ही इथं का काम करता? तर असं चालणार नाही. आणि ते फोटो काढून त्या काळामध्ये मी तहसीलदार आणि कलेक्टर यांना लोकांच्या सह्या घेऊन निवेदन देऊन अवघ्या 8 दिवसामध्ये मी ते तलाठी कार्यालय मांडवेमध्ये नेलं. तर बघा, तर असे बरेचसे कामं मला जे आठवले मी सांगितलं. तर मी साधारण तर बघा, संगमनेर तालुका ग्रामीण पत्रकार संघ व अमृत वार्ता यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित पत्रकार कार्यशाळा प्रसिद्धी पत्रक जिल्हास्तरीय पत्रकार कार्यशाळा प्रसिद्धी पत्रक प्रदान करण्यात येत आहे की श्री रमेशचंद्र प्रभाकर बागुल यांनी वर्ष 2006 ते 2007 मध्ये संगमनेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघ व साप्ताहिक अमृत वार्ता यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित जिल्हास्तरीय पत्रकार कार्यशाळेत सहभाग घेतल्याबद्दल हे प्रसिद्धी पत्रक प्रदान करण्यात येत आहे. धन्यवाद. त्यावेळेचे तिथं आहे संपादक अमृत वार्ताचे डॉक्टर सुधीर तांबे आणि त्यावेळेस संगमनेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष होते श्री शकीलबाई शेख. तर मी कॅमेरा पुढे दाखवतोय. तर मित्रांनो, यापुढील व्हिडिओ भारतभूषण नटराज मिसाळ माझे मित्र ज्यांनी आपले चॅनलचं उद्घाटन केलं. आपल्या चॅनलचे मुंबईमध्ये जाऊन त्यांनी उद्घाटन केलेलं आहे. असे आमचे मित्र नटराज मिसाळ हे आपल्याला मनोगत सांगतील आणि त्यांच्या लहानपणाचा जीवनाचा जो प्रवास झाला त्याच्यामध्ये त्यांनी अडीअडचणीतून कितीतरी असे प्रसिद्धी पत्रक मिळवलेले आहेत, त्याच्याविषयी ते तुम्हाला बोलतील. जर माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.